मंत्री आशिष शेलार आणि त्यासोबतच अमित ठाकरे यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी ही भेट घेतली आज सकाळी। त्यांच्या भेटीचा विषय वेगळा असला तरी वडिलांपाठोपाठ मुलाने भाजप नेत्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना तोंड फुटलं। गेल्या काही काळात राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात खटके उडाले होते, त्यामुळे अमित ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात पॅचअप होणार का हा प्रश्न आता विचारला जातोय। दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा कधीच नव्हता असं अमित ठाकरेंनी म्हटलंय, तर आशिष शेलार यांनी मात्र यावर बोलायलाच नकार दिलाय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। नाही, असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते। मला वाटतं ते साहेब आणि आशिष शेलार सर खूप जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत। जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत। काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे। त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही। मित्रांमध्ये जो पुरावा निर्माण झालाय तो येत्या काळामध्ये भेटलेला आम्हाला बघायला मिळाला। नो कॉमेंट। आधी एकत्रित मेळावा आणि त्यानंतर वाढदिवसानिमित्ताने झालेली भेट, यानंतर आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे आणि तसे संकेत स्वतः अमित ठाकरे यांनी दिलेले आहेत। पत्रकार परिषदेत त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी तसे संकेत दिलेत। गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरही तिसरी भेट होऊ शकते। आशिष शेलारांच्या भेटीनंतर पत्रकारांनी अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला। गणेशोत्सवासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का अशी विचारणा पत्रकारांनी केली, त्यावर सरप्राईज असेल असं उत्तर अमित ठाकरेंनी दिलंय। दिलं का तुम्ही त्यांना तुमच्याकडे 1.5 दिवसाच्या बाबतीत? मला वाटतं साहेबांनी दिले उद्धवजींना निमंत्रण दिले का तुम्ही गणपतीला? सरप्राईज आहे, सरप्राईज। दिलं का तुम्ही त्यांना तुमच्याकडे 1.5 दिवसाच्या बाबतीत? मला वाटतं साहेबांनी दिले उद्धवजींना निमंत्रण दिले का तुम्ही गणपतीला? सरप्राईज आहे, सरप्राईज। तर अमित ठाकरेंनी यावेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे गणेशोत्सवाच्या काळादरम्यान येणाऱ्या परीक्षा। शाळा आणि महाविद्यालय